हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आजचा आपला टॉपिक हा समाजशास्त्र वैकल्पिक विषय म्हणून याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. कारण 2025चा जो आपला राज्यसेवेचा बदललेला पॅटर्न आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला मुख्य परीक्षेला एक ऑप्शनल सब्जेक्ट ॲड झाला आहे. म्हणजेच एक वैकल्पिक विषय त्याच्यामध्ये असणार आहे आणि तो वैकल्पिक विषय 500 मार्कांसाठी असेल. त्याच्यामध्ये 2 पेपर असतील आणि या 2 पेपरचाच आपल्याला सिलेबस हा पूर्णपणे डिकोड करायचा आहे. सध्या या सेशनमध्ये आपण पेपर 1चा विचार करणार आहोत आणि पेपर 1मध्ये असलेले टॉपिक्स आणि त्याच्यानंतर समाजशास्त्र या विषयाचं वैकल्पिक विषय म्हणून असलेलं महत्त्व या सगळ्या गोष्टींवर आपण एक नजर टाकणार आहोत. तर त्याच्याबद्दलचं आपण ह्या सेशनमध्ये सगळ्या माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला काही सोशलॉजी ॲज अ ऑप्शनल, सोशलॉजी ॲज अ सब्जेक्ट म्हणून जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचं मी एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर आपण हे सेशन सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे फक्त या सेशनमध्ये आपण पेपर 1चा विचार करणार आहोत आणि पेपर 1ची जी काही सिलेबस आहे त्याचा आपण डिकोडिंग करण्याचा प्रयत्न करू. ही माझी ओळख आणि आपण सुरू करतो आहे या सेशनला. सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक किंवा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा विचारला जातो की ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून समाजशास्त्राचं काय महत्त्व आहे. तर हा ऑप्शनल म्हणून आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला मेन्सचे पेपर ज्यावेळेस आपण लिहू त्यावेळेस आपल्याला 500 मार्कांसाठी हा विषय लिहायचा आहे. म्हणजेच काय की 250 मार्कांसाठी तुमचा पेपर 1 असणार आहे आणि दुसऱ्या 250 मार्कांसाठी तुम्हाला पेपर 2 असणार आहे. असे 2 पेपर तुम्हाला लिहायचे आहेत. आता हे 2 पेपर लिहित असताना तुम्हाला एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला मॅक्सिमम स्कोअर याच्यामध्ये करायचा आहे. जर UPSCचा आपण विचार केला तर सिलेबस बऱ्यापैकी आपल्याला सेमच आढळतो आणि या सेम सिलेबसमुळे आपण जर बघतो की 300च्या आसपास असलेले मार्क हे खूप आउटस्टँडिंग समजले जातात सध्याच्या ट्रेंडनुसार. मी तुम्हाला सांगतो आहे तरी या 500पैकी आपल्याला मॅक्सिमम मार्क्स फेच करायचे आहेत. हे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे. तर समाजशास्त्र हा ऑप्शनल निवडण्यासाठी आपण ती एक जास्त म्हणजे स्कोरिंग सब्जेक्ट आपण कन्सिडर करू याला. कारण काय की याच्यामध्ये सिलेबस जो आहे, अभ्यासक्रम जो आहे तो लिमिटेड आहे. ओके, लिमिटेड आहे. म्हणजे इतर विषयांसारखा तो खूप जास्त फापट पसारा आहे का? नाही. तर तो कमी प्रमाणात आपल्याला आढळतो. कारण याच्यामध्ये पेपर 1मध्ये 10 चॅप्टर आहेत, पेपर 2मध्ये 10 चॅप्टर आहेत, असे 20 चॅप्टर आपल्याला असलेले आढळतात आणि त्याच्यानंतर त्याचा अभ्यास साहित्य देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपले युनिव्हर्सिटी लेवलचे जे काही आपले कोर्सेस आहेत, इग्नूचे कोर्सेस आहेत, त्यानंतर आपलं पुणे युनिव्हर्सिटी, कोल्हापूर युनिव्हर्सिटी, तर अशा प्रकारच्या युनिव्हर्सिटीजला देखील आपल्याला किंवा यशवंतराव मुक्त विद्यापीठ या ठिकाणी देखील आपल्याला काय पाहायला मिळतं की यांचे सिलेबसचं आपल्याला मटेरियल अवेलेबल होतं. त्यामुळे अभ्यासक्रम लिमिटेड आहे. त्याचबरोबर स्कोरिंग सब्जेक्ट देखील याच्याकडे पाहिला जातो की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये चांगला स्कोअर करू शकता. त्याचबरोबर अभ्यासक्रम आपल्याला लिमिटेड आहे. कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता की कव्हर करण्याचा प्रयत्न करू शकता. जर आपण दुसऱ्या विषयांचा विचार केला जसं की पॉल सायन्स आहे किंवा बॅड आहे तर यांचं सिलेबस याच्या तुलनेमध्ये सोशलॉजी किंवा समाजशास्त्राच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जेणेकरून आपल्याला वेळ जास्त द्यावा लागतो. जास्त वेळ आपल्याला त्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतात. या सगळ्याचा विचार केला तर सोशलॉजी आपल्याला पुन्हा एकदा उजवा ठरतो. म्हणजेच आपण थोडक्यात इथे पाहिलं की हा सब्जेक्ट स्कोरिंग असू शकतो. आपल्याला इथे चांगले मार्क मिळवता येऊ शकतात. याचा अभ्यासक्रम लिमिटेड आहे, थोड्या प्रमाणात कमी आहे. त्यानंतर वेळ जो आहे या सब्जेक्टला तयारी करण्यासाठी हा कमीत कमी लागू शकतो. म्हणजे अगदी 3 महिन्यामध्ये तुम्ही काय करू शकता, या सब्जेक्टची तयारी करू शकता. तुम्हाला तेवढ्या वेळामध्ये तुम्ही या सब्जेक्ट समजून घेऊ शकता, त्याच्या नोट्स काढू शकता. जो मटेरियल अवेलेबल आहे मार्केटमध्ये त्याचा देखील तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये वापर करू शकता. दुसरा फायदा या सोशलॉजी ॲज अ ऑप्शनलचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस त्याचा की पदवी. आता आपण असा विचार केला इंजिनिअरिंगचा एखादा सब्जेक्ट असेल किंवा सायन्स बॅकग्राऊंडचा एखादा सब्जेक्ट असेल, मेडिकल सायन्सचा एखादा सब्जेक्ट असेल तर तुमची पदवी जर त्याच्यामध्ये असेल, तुमची जर पदवी त्यामध्ये असेल, ग्रॅज्युएशन त्यामध्ये झालं असेल तरच तुम्हाला फायदा होतो. पण सोशलॉजीच्या बाबतीमध्ये आपल्याला असं आढळतं की तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडचे असा ओके किंवा ह्युमॅनिटीजचे असा तर तुम्हाला कोणत्याही बॅकग्राऊंडचे तुम्ही असाल तरीसुद्धा तुम्हाला सोशलॉजी हा सब्जेक्ट समजण्यासाठी फायदेशीर ठरतो. कारण समाजाचा अभ्यास आहे, त्याचबरोबर हे शास्त्र पण आहे. म्हणजे समाज आणि शास्त्र म्हणजेच एक सायन्स म्हणून देखील याचा आपण विचार करू शकतो आणि सोसायटी म्हणजेच ह्युमॅनिटीच्या संदर्भात देखील हा सब्जेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. कारण सोशलॉजी आपण जेव्हा डेफिनेशन बघतो तर त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास ही एक शब्द महत्त्वाचा आहे आणि त्याला अंडरलाईन बोल्ड आपण करतो का? कारण समाजाचा म्हणजे मानवी वर्तन आणि एकूणच समाजाचा आपण जो शास्त्रशुद्ध पद्धतीने जो अभ्यास करतो त्या अभ्यासाचा आपल्याला इथे काय करायचं आहे, व्यवस्थित प्रमाणामध्ये तयारी करायची आहे पेपरच्या दृष्टीने आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स
मिळवण्याच्या दृष्टीने त्याचं लिखाण करायचं आहे. ओके, त्यामुळे समाजशास्त्र हा विषय आपण घेण्यासाठी म्हणजे समाजशास्त्रच का याचं आपण उत्तर पाहतो आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आढळलं की स्कोरिंग आहे, अभ्यासक्रम लिमिटेड आहे, वेळ कमीत कमी लागू शकतो, कमीत कमी वेळेमध्ये प्रिपरेशन करू शकता. त्यानंतर पदवी कोणती असेल, टेक्निकल असेल, ह्युमॅनिटीजमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, याची तयारी करताना तुम्हाला कोणतीही अडचण जाणवणार नाही. ओके, त्याचबरोबर आता याची उपयुक्तता काय, उपयुक्तता काय असेल त्याची, तर आपल्याला असं पाहायला मिळेल की निबंध आहे आपल्याला राज्यसेवेत 2025च्या दृष्टीने आपल्याला 250 मार्कांसाठी काय करायचं आहे, 250 मार्कांसाठी आपल्याला निबंध लिहायचे, म्हणजे 2 निबंध लिहायचे आहेत. 125साठी एक, त्यानंतर 125साठी एक, असे 2 निबंध लिहायचे आहेत. आता जर यापैकी या 2 निबंधांपैकी एक निबंध जरी तुम्हाला सोशलॉजी किंवा समाजशास्त्र किंवा समाजाच्या दृष्टीने सोशल अँगलने विचारला गेला तर तुम्हाला काय लिहिता येईल, चांगल्या प्रमाणे त्याच्यावर लिहिता येईल. ओके, एक जरी आला तरी पण 125 मार्काचा तुम्हाला इथं बेनिफिट होतो आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की निबंधामध्ये देखील याचं महत्त्व आहे. आणि जरी दोन्ही निबंध जरी सोशल अँगलने आले तरीसुद्धा तुम्हाला काय करता येईल की दोन्ही म्हणजे 250 मार्काला तुम्हाला निबंधामध्ये देखील सोशलॉजीचा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस निबंधाचा विचार करता, एक निबंध जरी तुम्हाला सोशल अँगलवर आला तरी सोशलॉजी ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा चांगल्या प्रमाणामध्ये तो एसे लिहू शकता. कारण सध्या आपण राज्यसेवेला बघतो की 25 मार्कासाठी निबंध येतो आणि तो निबंध लिहितानाच आपल्याला घाम फुटतो 400 शब्दांमधला. तर 125 मार्कासाठी आपल्याला 800 ते 1000च्या आसपास आपल्याला शब्द लिहायचे असतात. त्यामुळे आपल्याला किती मोठ्या प्रमाणात तयारी लागेल याची देखील तुम्ही कल्पना करा. ओके, सो ही एक गोष्ट तुम्हाला सांगितली की कशाप्रकारे तुम्हाला निबंधाची उपयुक्तता त्याच्यामध्ये आढळेल. त्यानंतर GS1मध्ये तुम्हाला जो GS1 आहे 250 मार्काचा, या GS1मध्ये देखील तुम्हाला एक जवळपास 50 ते 60 मार्कांसाठी काय असेल, सोसायटी हा टॉपिक असेल. आणि या सोसायटी टॉपिकसाठी तुम्हाला देखील 50-60 मार्कासाठी काय लिहायचं आहे, तर सोशल अँगलने त्याची उत्तरं लिहायची आहेत GS1मधली. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं की याच्यात देखील आपल्याला फायदा होण्याची शक्यता आहे. ओके, तर आपण चौथी गोष्ट म्हणजे काय, GS4मध्ये तुम्हाला देखील त्याचा फायदा होईल. GS4मध्ये फायदा कसा होईल की आपल्याला असलेला जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये एथिक्स, इंटिग्रिटी या सब्जेक्टमध्ये केस स्टडीज तुम्ही लिहिता, सोशल अँगलने काही केस स्टडीज आहेत, तर त्या केस स्टडीज लिहित असताना देखील तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. सोशल तुमचा अवेअरनेस असेल, सोशल कन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील आणि तुम्ही सोशल डायमेन्शनने एखाद्या गोष्टीचा विचार करता. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सिलेक्ट व्हाल, एक अधिकारी म्हणून सिलेक्ट व्हाल आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस काम कराल त्यावेळेस तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा एका सोसायटीबरोबर असतो. ती कोणतीही सोसायटी असेल, त्यामध्ये सोशल इन्स्टिट्यूशन्स असतील, त्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स असतील. त्यामुळे काय करता येईल तुम्हाला, ते एक टेम्परामेंट तुमची एक पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याच्या दृष्टीने देखील समाजशास्त्राचं महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं. ओके, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी ज्यावेळेस तुम्ही कराल तर इंटरव्ह्यूच्या तयारीमध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, काही केस स्टडी टाईप क्वेश्चन विचारले जातील, तुमचा रोल दिला जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुमची भूमिका याच्यामध्ये काय असेल, तुमचं याच्यामध्ये काम कसं असेल, असे प्रश्न देखील विचारले जातील. तेव्हा देखील तुमचं एक सोशल टेम्परामेंट तयार करण्याच्या दृष्टीने सोशलॉजी हे महत्त्वपूर्ण ठरेल. दुसरी एक गोष्ट अशी की चालू घडामोडीच्या दृष्टीने देखील आपल्याला इथे विचार करता येईल. म्हणजे तुम्हाला करंटमध्ये असलेल्या काही सोशल इव्हेंट्स जे घडत आहेत तर त्याचा देखील अभ्यास इथे करता येईल आणि त्याचा उपयोग तुम्हाला सोशलॉजीची ॲन्सर्स रायटिंग करताना होईल. म्हणजे केस स्टडीज तुम्ही ॲज इट इज तिथं मांडल्यात, ज्या काही चालू घडामोडी किंवा करंट इव्हेंट आहेत तर त्याचा देखील वापर तुम्ही इथे करू शकता. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर सोशलॉजीच का, याची उत्तरं मी तुम्हाला सांगितली का आहे, तर स्कोरिंग सब्जेक्ट आहे बऱ्यापैकी, इतरांच्या तुलनेमध्ये टेक्निकली लिहिता येतं याच्यामध्ये. याचा सिलेबस जो आहे तो लिमिटेड आहे. ओके, सिलेबसच्या दृष्टीने देखील आपण पाहिलं. याच्यासाठी लागणारा टाईम जो आहे तो तुम्ही कमीत कमी वेळामध्ये तयारी करू शकता. ग्रॅज्युएशन एनी ग्रॅज्युएट, ठीक आहे, एनी ग्रॅज्युएट काय करू शकतं, याला अकोमोडेट होऊ शकतं. त्याला तयारी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला एसेमध्ये याचा फायदा होईल. ओके, त्यानंतर GS1मध्ये तुम्हाला डायरेक्ट सोसायटी या टॉपिकमध्ये फायदा होईल. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे GS4मध्ये तुम्हाला केस स्टडीज ज्या असतात ते केस स्टडीजमध्ये देखील फायदा होईल. त्यानंतर इंटरव्ह्यूजमध्ये तुम्हाला एक थोडक्यात तुमची एक पर्सनॅलिटी क्रिएट करण्याच्या दृष्टीने आणि करंट अफेअर्सचा फायदा देखील तुम्हाला सोशलॉजीमध्ये होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. आणि जो काही आपण 500 मार्काचा सोशलॉजी आहे त्यामध्ये मॅक्सिमम स्कोअर करण्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी आपल्याला एकंदरीत उपयोगी ठरतील. तर सोशलॉजी ऑप्शनल का याच्याबद्दलचं थोडक्यात तुम्हाला क्लिअरिफिकेशन आलं असेल. आपण पुढच्या स्लाईड्सवर जाऊ आणि पाहूयात की सोशलॉजीचा आपण अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टींपासून सुरुवात करणार आहोत. ओके,
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, समाजशास्त्र किंवा सोशिओलॉजी याची सुरुवात करताना समाजशास्त्र म्हणजे काय ह्या गोष्टीची आपल्याला अवेअरनेस असलं पाहिजे. त्याचबरोबर समाजशास्त्र म्हणजे ही एक शास्त्र आहे की ह्युमॅनिटीजमधलं सब्जेक्ट आहे, तर याची पण आपल्याला एक माहिती असली पाहिजे. ओके, तर आपण थोडक्यात पाहूया समाजशास्त्र म्हणजे काय. समाजशास्त्र म्हणजे काय की मी सोप्या भाषेमध्ये सांगतो, कोणतीही टेक्निकल डेफिनेशन नाही, आणि टेक्निकल डेफिनेशन आपण ह्या सगळ्यांच्या अँगलने देखील बघूच. ओके, तर समाजशास्त्र म्हणजे काय की मानवी वर्तन, म्हणजे तुम्ही आम्ही जे काही मानव आहेत या समाजामध्ये वागणारे, या सगळ्यांचं जे वर्तन असतं, त्यांच्या कार्य क्रिया आहेत या सगळ्या, तर या सगळ्याचं एक मानवी वर्तन म्हणून कन्सिडर केलं जातं. त्याला आपण इंग्लिशमध्ये ह्युमन बिहेवियर असं देखील म्हणतो. ओके, किंवा इंडिव्हिज्युअल बिहेवियर असं देखील म्हणतो. त्याचबरोबर सामाजिक वर्ग आहेत, काही सामाजिक वर्ग आहेत, सामाजिक वर्ग यांचं पण समाजामध्ये खूप जास्त महत्त्व असतं. ओके, त्याचबरोबर आपल्याला काही सामाजिक संस्था आढळतात. सामाजिक संस्था, सोशल इन्स्टिट्यूट्स. तर ह्या सगळ्यांचा एक समाज म्हणून आपण ज्यावेळेस अभ्यास करतो, तर या सगळ्यांचा एक शास्त्रशुद्ध पद्धतीने, मी तुम्हाला आता या शब्दावर जास्त आपल्याला सोशिओलॉजीमध्ये विचार करायचा आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजेच काय की समाजशास्त्र. ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तन, सामाजिक वर्ग, सामाजिक संस्था या सगळ्यांचा एक समाज म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, त्यावेळेस त्या केलेल्या अभ्यासाला आपण काय म्हणतो, तर समाजशास्त्र असं म्हणतो. म्हणजे ही एक आपली ढोबळ केलेली डेफिनेशन आहे, आणि ही डेफिनेशन आपल्याला कायम लक्षात ठेवायची. जेव्हा जेव्हा कधी तुम्ही समाजशास्त्र म्हणजे काय किंवा समाजशास्त्राच्या विषयी कोणतंही उत्तर लिहित असाल, तर पहिली ओळ आपली हीच असली पाहिजे की मानवी वर्तन आणि सामाजिक वर्ग, सामाजिक संस्था या सगळ्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास. आता हा अभ्यास म्हणजे फक्त आणि फक्त असाच केला जाऊ शकतो का, मानवी वर्तन वेगळं, सामाजिक संस्था वेगळ्या, असं नाही का. कारण हे सगळे एकमेकांवर काही ना काहीतरी प्रभाव टाकत असतात, एकमेकांवर काहीतरी प्रभाव टाकत असतात. म्हणजे त्या सगळ्यांमध्ये एक परस्पर सहसंबंध असतो, त्यांच्यामध्ये इंटर रिलेशन असतात, परस्पर सहसंबंध. आणि या सगळ्या परस्पर सहसंबंधाचा देखील अभ्यास आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो, तर समाजशास्त्रामध्ये पाहायला मिळतो. ओके, तर हा समाजशास्त्राची आपण डेफिनेशन बघितली. ही समाजशास्त्राची डेफिनेशन सगळ्यात महत्त्वाची. ओके, त्याच्यानंतर आता एकूण तुम्हाला मी जी सांगितलेली डेफिनेशन आहे ती, त्याच्यानंतर कार्ल मार्क्स काय म्हणतात, तर ही डेफिनेशन समाजशास्त्राची करताना कार्ल मार्क्स यांनी काय केलं की आर्थिक बाजूंचा जास्त विचार केला आहे. समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना कार्ल मार्क्स यांनी आर्थिक बाजूंचा विचार जास्त केलेला आहे. म्हणजे कार्ल मार्क्स यांच्या म्हणण्यानुसार ते काय म्हणतात की कार्ल मार्क्स असं म्हणतात की या समाजामध्ये काय आहे की उत्पादन होतं आहे, बरोबर. उत्पादनाची काही साधने आहेत, त्याचबरोबर उत्पादन प्रणाली आहे, उत्पादन प्रणाली एक प्रोडक्शन सिस्टीम आहे, त्याचबरोबर मीन्स ऑफ प्रोडक्शन आहेत. या सगळ्यावर कोणाची तरी मालकी आहे, आणि ही मालकी आहे आणि कोणाची तरी नाही, अशा प्रकारचे. म्हणजे थोडक्यात समजून घ्या, ज्यावेळेस कार्ल मार्क्स यांचा अभ्यास आपण डीपमध्ये करू त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणकोणते सिलेबसचं आपण डिकोडिंग करू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईलच. पण थोडक्यात सांगतो आहे की उत्पादनाची साधने, उत्पादन प्रणाली या सगळ्या गोष्टीवर कोणाची तरी मालकी आहे, आणि ते मालकी असलेले आणि नसलेले असे दोन वर्ग आहेत, आणि हे दोन वर्ग एकमेकांशी असलेल्या संबंधातून ओळखले जातात, आणि त्या एकमेकांशी असलेल्या संबंधांचाच अभ्यास करणं म्हणजेच समाजशास्त्र असं कोण म्हणतं, तर कार्ल मार्क्स. म्हणजे तुमची जी काही प्रोडक्शन होतं आहे ती प्रोडक्शनची पूर्ण सिस्टीम, ती प्रोडक्शनची पूर्ण मोड ऑफ प्रोडक्शन, आणि त्याचबरोबर मीन्स ऑफ प्रोडक्शन या सगळ्यावर कोणाची तरी मालकी आहे, आणि कोणतरी हे रूल करतं आहे, आणि कोणतरी गुलाम आहे, हे त्यांच्यासाठी काम करते किंवा त्यांचे फक्त लेबर देत आहे, श्रम देत आहे. असा मालकी नसलेला वर्ग आणि मालकी असलेला वर्ग या दोघांच्या सहसंबंधांचा केलेला अभ्यास म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, समाजशास्त्र असं कोण म्हणतं, तर कार्ल मार्क्स असं म्हणतात. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पुढचे जे समाजशास्त्रज्ञ आहेत प्रमुख ते म्हणजे कोणते, तर एमिल दुर्खीम आहे. एमिल दुर्खीम काय म्हणतात की समाजशास्त्र म्हणजे काय की सामाजिक तथ्यांचा केलेला अभ्यास. सामाजिक तथ्य म्हणजे काय, सोशल फॅक्ट्स यांचा केलेला अभ्यास म्हणजे काय, समाजशास्त्र असं कोण म्हणतंय, तर एमिल दुर्खीम.
सोशल फॅक्ट्स म्हणजे काय, की समाजामध्ये काही गोष्टी घडत असतात आणि त्या काही गोष्टी ह्या एक एवढ्या सॉलिड असतात की आपण ॲज इट इज त्या स्वीकारत असतो. म्हणजे तुम्हाला समाजाने काहीतरी ठरवून दिलेलं असतं, ही समाजाची सोशल फॅक्ट आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला वागायचं आहे. व्यक्ती म्हणून तुमचे मतं जरी वेगळी असली तरीसुद्धा आपण समाजाने स्वीकारलं आहे म्हणून ती गोष्ट स्वीकारत असतो आणि त्याची वस्तुनिष्ठता असतील, त्या त्या गोष्टीची वस्तुनिष्ठता असते, त्याची ऑब्जेक्टिव्हिटी असते आणि ऑब्जेक्टिव्हिटी ही कधीही बदलत नाही. सब्जेक्टिव्हिटी बदलते व्यक्तीनुसार, परिस्थितीनुसार, काळानुसार. ओके, पण त्याची ऑब्जेक्टिव्हिटी असते, ते बदलत नाही. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या सोशल फॅक्ट म्हणून त्यांचा अभ्यास केला जातो, त्याला आपण समाजशास्त्र असं म्हणतो. असं कोण म्हणतं? एमिल दुर्खिम. ओके, त्याच्यानंतर पुढचे आपले जे समाजशास्त्रज्ञ आहेत ते आहेत मॅक्स वेबर. मॅक्स वेबर काय म्हणतात, की सोशल ज्या काही समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये काही कार्यक्रिया आहेत, म्हणजेच काय, सोशल ॲक्शन्स आहेत. सोशल ॲक्शन्स, सोशल ॲक्शन्सचा केलेला अभ्यास म्हणजे काय, सामाजिक क्रिया, सामाजिक क्रिया यांचा केलेला अभ्यास म्हणजेच काय, समाजशास्त्र. असं कोण म्हणतं आहे? तर मॅक्स वेबर. सामाजिक क्रिया म्हणजे काय, कोणतीही सामाजिक एखादी घडलेली क्रिया ही सामाजिक क्रिया असेल का, तर नाही. मॅक्स वेबर पुढे जाऊन सांगत आहेत की एखादी क्रिया असेल, क्रिया समजा आपण ए म्हणू आणि दुसरी क्रिया बी आहे. ओके, तर याच्यामध्ये या क्रिया एचा क्रिया बीवर काहीतरी प्रभाव असला पाहिजे आणि प्रभाव पडल्यानंतर काहीतरी परिवर्तन घडतं आहे, काहीतरी परिवर्तन घडतं आहे. त्यावेळेस आपण ती म्हणू की क्रिया जी पहिली आहे ए, याच्यामध्ये परिवर्तन घडलं बीमुळे, त्यावेळेस आपण काय म्हणू, ही एक सामाजिक क्रिया घडली. म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त एखादी रस्त्याने एखादा चालणारा माणूस आहे, ती जर क्रिया होत असेल तर तिला सामाजिक क्रिया आपण म्हणू का, तर नाही. तर सामाजिक क्रिया कोणती म्हणता येईल आपल्याला, तर एखादा विद्यार्थी आहे, तो वर्गात पहिला येण्याच्या दृष्टीने अभ्यास करतो आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे या दोन क्रियेत काय, मला पहिलं यायचं आहे आणि दुसरी म्हणजे कोणती, अभ्यास करण्याची. म्हणजे पहिल्या येण्याच्या दृष्टीने अभ्यास करतो आहे म्हणून एका क्रियेने दुसऱ्या क्रियेवर काय केलं, प्रभाव टाकला आणि त्याच्यातून परिवर्तन घडलं आहे. तो विद्यार्थी वर्गात पहिला आला का, कारण त्याने परिश्रम घेतला, त्याने अभ्यास केला. त्यामुळे ह्या क्रियेला काहीतरी उद्देश असतो आणि उद्देश असलेली क्रिया एखाद्या दुसऱ्या क्रियेवर परिणाम करते आणि त्यातून परिवर्तन घडतं. त्याला आपण काय म्हणू शकतो, सोशल ॲक्शन किंवा सामाजिक क्रिया असं म्हणतो. ही कोणाची डेफिनेशन आहे, तर मॅक्स वेबर यांची. त्यानंतर पुढे टॅलकट पार्सन हे आपल्याला समाजशास्त्राची वेगळी डेफिनेशन सांगतात. ती म्हणजे कोणती, तर समाजशास्त्र म्हणजे काय, की सोसायटीमध्ये काही सिस्टीम्स आहेत. ओके, म्हणजे ज्याला आपण सोशल सिस्टीम म्हणतो. सोशल सिस्टीम्स, ह्या सोशल सिस्टीमचा केलेला अभ्यास म्हणजेच काय, की समाजशास्त्र किंवा सोशलॉजी. ओके, सोशलॉजी असं आपण त्याला म्हणतो. तर ह्या जे काही प्रॉमिनंट आपले थिंकर्स आहेत आणि जे प्रमुख थिंकर्स आहेत, त्या थिंकर्सच्या अँगलने आपण समाजशास्त्राची डेफिनेशन काय, ते वेगवेगळ्या अँगलनी समाजाला कसं बघतात आणि त्यातून त्यांनी समाजशास्त्र हा एक अभ्यास विषय म्हणून त्यांनी केलेली ही तयारी आणि त्याच्यामधून त्यांचे काही कन्क्लुजन निघाले आणि त्यांच्या थेरीज पुढे झाल्या आणि त्या थेरीजचा अभ्यास करून त्यावर टीकाही झाल्या, काहींनी ॲज इट इज स्वीकारल्याही. तर त्याचा अभ्यास आपल्याला एकूण समाजशास्त्राचा अभ्यास करताना पाहता येतील. ओके, सो ह्या सगळ्या आपल्या बेसिक डेफिनेशन समाजशास्त्र म्हणजे काय ह्या आपण पाहिलेल्या आहेत. आता समाजशास्त्राला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, तर सोशिओलॉजी. ओके, सोशिओलॉजी याच्यामध्ये दोन शब्द आहेत. कोणते, सोशिओ आणि लॉजी. ओके, तर याच्यामध्ये हा जो सोशिओ शब्द आहे हा लॅटिन भाषेतून आपल्याला आला आहे, सोशस असा, आणि लॉजी हा आपल्याला ग्रीक भाषेतून आला आहे, ग्रीक भाषेतून आला आहे. त्याचा लॉजी म्हणजे काय, की सायन्स, एखादा सायन्स किंवा स्टडी. ओके, आणि सोशस म्हणजे काय, की ग्रुप ऑफ पीपल आणि या सगळ्या गोष्टी म्हणजेच समाज, आणि लॉजी म्हणजे सायन्स म्हणजे शास्त्र. या सगळ्याचा आपण एकूण जर आपण जोडलं तर आपल्याला समाजशास्त्र हा शब्द मिळतो. म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला सोशलॉजी असं म्हणतो. सोशलॉजी हा शब्द कसा आला हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याची उत्पत्ती कोणकोणत्या शब्दांमधून झाली आणि त्यांचा अर्थ काय हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर सोशलॉजी हा सब्जेक्ट म्हणून कसा आपल्याला फायदेशीर ठरतो या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर पुढे सगळ्यात महत्त्वाचं, की आपण सिलेबसचं डिकोडिंग करत असताना आपल्याला इम्पॉर्टंट ठरतं ते म्हणजे काय, की याच्यामध्ये समाजशास्त्राचं प्रत्येक टॉपिक, प्रत्येक चॅप्टर, जे आपल्याला 10 चॅप्टर आहेत त्यापैकी आपण एकदम रॅपिडमध्ये आपण त्याचं डिकोडिंग करणार आहोत
आणि नंतर ज्यावेळेस आपण हा सिलेबसचे काही पॉईंट्स आपण घेऊ त्यावेळेस तुम्हाला त्याच्याबद्दल डीपमध्ये सांगण्यात येईलच. ओके. सोशिओलॉजी ॲज अ डिसिप्लिन इंग्लिशमध्ये पण तुम्ही इकडे बघा आणि मराठीमध्ये पण तुम्ही बघत चला. ज्यांना इंग्लिश कम्फर्टेबल आहे त्यांनी इंग्लिश, मराठी कम्फर्टेबल आहे मराठी. ओके. मी दोन्ही भाषांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. तर सोशिओलॉजी द डिसिप्लिन म्हणजे समाजशास्त्र एक अभ्यास विषय म्हणून आपण या सगळ्या गोष्टींमध्ये बघणार आहोत. कसं तर मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप अँड द इमर्जन्स ऑफ सोशिओलॉजी. तर युरोपमधील आधुनिकता आणि सामाजिक बदल आणि समाजशास्त्राचा उदय. युरोपमध्ये आधुनिकता म्हणजे मॉडर्निटी म्हणजे काय की जो काही तुमची चालणारा समाज आहे ह्या समाजामध्ये तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या पद्धती याच्यामुळे काही बदल घडून आले ज्याला आपण आधुनिकता म्हणतो. बरोबर. तर ही आधुनिकता सगळ्यात पहिल्यांदा औद्योगिक क्रांतीमुळे आपल्याला युरोपमध्ये पाहायला मिळाली. युरोपमध्ये घडलेले काही मेजर इव्हेंट्स आहेत जसे की फ्रेंच राज्यक्रांती आहे, औद्योगिकरण आहे, आर्थिक क्रांती आहे. त्याचबरोबर इतर आपल्याला गोष्टी प्रबोधनाचा काळ त्याच्यामुळे काही नवीन थिंकर्स समोर आले, त्यांच्या काही थेअरीज समोर आल्या. त्यामुळे लोकांना विचार करण्याची एक वृत्ती मिळाली आणि त्यातून आपल्याला सामाजिक बदल जे काही घडले त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच इमर्जन्स ऑफ सोशिओलॉजी तिथे झालेला आहे. याचा देखील आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे. त्यानंतर विषयाची व्याप्ती आणि इतर सामाजिक विज्ञानांशी तुलना. म्हणजे विषयाची व्याप्ती काय आहे? समाजशास्त्र हा शास्त्र म्हणून अभ्यास करत असताना आपल्याला इतर विज्ञानांशी तुलना म्हणजे सायकोलॉजी आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे. बरोबर. तर यांसारखे जे इतर सामाजिक विषय आहेत त्यांच्याबरोबर तुलना करताना समाजशास्त्र हा कसा शास्त्र म्हणून उजवा आहे किंवा समाजशास्त्र हा त्यांच्यापेक्षा कसा वेगळा आहे ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत या टॉपिकमध्ये. ओके. त्याच्यानंतर समाजशास्त्र आणि सामान्य ज्ञान म्हणजे सोशिओलॉजी आणि कॉमन सेन्स आणि सोशिओलॉजी याच्यामध्ये फरक काय की तुम्हाला एखादं शास्त्र असतं. शास्त्र काय असतं की तुम्हाला एखादा विषय दिला जातो, त्या विषयाला तुम्हाला काहीतरी उद्देश असतो. तो उद्देश प्रूफ करण्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रोसेस करावी लागते. ती प्रोसेस करण्याची काहीतरी मेथड असते आणि त्या मेथडने गेल्यानंतर तुम्ही काही ऑब्झर्वेशन्स करता म्हणजे निरीक्षणं करता आणि ही निरीक्षणं केल्यानंतर तुम्हाला काहीतरी कन्क्लूड करावं लागतं. शेवटी अनुमान द्यावं लागतं की काहीतरी निष्कर्ष काढावा लागतो. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला शास्त्राची डेफिनेशन होते. म्हणजेच काय आपली शास्त्र म्हणजेच सोशिओलॉजी हे शास्त्र म्हणून आपण अभ्यास करतो आहे. परंतु कॉमन सेन्स म्हणजे काय की कॉमन सेन्स म्हणजे तुमचं व्यावहारिक ज्ञान असतं. हे व्यावहारिक ज्ञानाला कोणतीही मेथोडॉलॉजी नसते. ते तुम्हाला एक फॅमिलीमध्ये किंवा एखाद्या समाजामध्ये रूढ प्रथा परंपरा याच्यानुसार डेव्हलप होत गेलेलं असतं आणि त्यानुसारच त्याचा फॉलो झालेला असतो. त्याच्यामध्ये कोणतीही ऑब्जेक्टिव्हिटी नसते, ती सब्जेक्टिव्ह देखील चेंज होऊ शकतं. ओके. तर हा डिफरन्स आहे सोशिओलॉजी आणि कॉमन सेन्समध्ये. त्यामुळे त्याचा देखील अभ्यास आपल्याला या पहिल्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ओके. तर हे समाजशास्त्र एक अभ्यास विषय कसा डेव्हलप झाला, त्याच्यावर निर्माण होण्यावर कोणकोणते बदल जे युरोपमध्ये आपण मेजर इव्हेंट्स बघितले त्याचा कसा परिणाम झाला. त्याचबरोबर काही युरोपमध्ये देखील आपल्याला पाहिलं की काही बुक्स काही ऑथर होते ज्यांच्या काही नवीन म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कल्पना आहेत. त्याचबरोबर त्यांच्या काही विषय आहेत, त्यांची काही पुस्तकं आहेत, काही संदर्भ ग्रंथ आहेत. तर त्याचा देखील परिणाम समाजावर झाला आणि नंतर समाज कसा समाजशास्त्राकडे एक विषय म्हणून पाहू लागला त्या देखील गोष्टी महत्त्वाच्या. जसं की ॲरिस्टॉटल यांचं पॉलिटिक्स, सिझरो यांचं ऑन जस्टिस, कौटिल्य यांचं अर्थशास्त्र, बरोबर, प्लेटो यांचं रिपब्लिक, त्याचबरोबर थॉमस हॉब्स यांचं लेविथन, मॅशियावेली यांचं द प्रिन्स, रुसो यांचं सोशल कॉन्ट्रॅक्ट्स, मॉन्टेस्क्यू यांचं द स्पिरिट ऑफ लॉ, तर थॉमस मूर यांचं युटोपिया यांसारखे इतर खूप काही संदर्भ ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतील ज्यांचा प्रभाव हा आपल्याला समाजशास्त्र या सब्जेक्टला एक अभ्यास विषय म्हणून तयार करण्यावर झाला. त्यानंतर पुढे विज्ञान म्हणून समाजशास्त्र म्हणजे सोशिओलॉजी ॲज अ सायन्स म्हणून. मी जसं तुम्हाला म्हटलं की सायन्स म्हटलं की त्याला काहीतरी सायंटिफिक मेथड असते, सायन्स म्हटलं की त्याला काहीतरी उद्देश असतात, सायन्स म्हटलं की त्याला काहीतरी प्रोसेस असते, निष्कर्ष असतात. या सगळ्याची सायंटिफिक पद्धतीने केलेली मांडणी आणि त्याच्यानंतर त्याचं क्रिटिक म्हणजे त्याच्यावर असलेली टीका आणि त्या टीकेतून म्हणजे आपण असं म्हटलं जातं की एखादा वाद असतो, त्या वादावर कोणीतरी प्रतिवाद करतं, त्या वादावर कोणीतरी प्रतिवाद करतं आणि त्यातून काय घडतो तर संवाद घडतो. हा संवाद पुढे पुन्हा एकदा वाद म्हणून कन्सिडर होतो, त्याच्यावर कोणतरी प्रतिवाद करतं, पुन्हा एकदा संवाद. ही प्रक्रिया चालू आहे. म्हणजे तुम्हाला एखादा आता ही
सुरुवातीपासून जर आपण गोष्टी बघितल्या आणि हे आत्तापर्यंत चालत आलं आहे, ह्या सगळ्याचा जर आपण एकत्रित विचार केला तर समाजशास्त्र हा खूप डेव्हलप झाला त्याच्यामुळं. म्हणजे कोणीतरी थेअरी मांडली, त्याच्यावर कोणीतरी त्याच्यावर टीका केली, कोणीतरी त्याचं आणखी पुढे जाऊन त्याचं आपण असं म्हणू शकतो की संशोधन केलं आणि त्यातून आपल्याला समाजशास्त्र सद्यस्थितीमध्ये असलेला समाजशास्त्र एक शास्त्र म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. तर त्यात काही वैज्ञानिक टीका, त्यानंतर काही संशोधनाच्या पद्धती आहेत, त्यानंतर प्रत्यक्षवाद आणि त्याची टीका, पॉझिटिव्हिजम याला असं आपण म्हणतो. ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये प्रत्यक्षवाद म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही काल्पनिक अनैसर्गिक गोष्टी असतील त्यांच्या याच्यामध्ये कोणताही आपल्याला उल्लेख आढळत नाही. प्रत्यक्षवाद हा मेथोडॉलॉजीवर म्हणजे पद्धतीशास्त्रावर अवलंबून असलेला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक याच्यामध्ये आपण अभ्यासतो. ओके, ऑगस्ट कॉम्ट यांचं हे आपण असं म्हणू शकतो की कन्सेप्ट आहे. ऑगस्ट कॉम्ट यांना फादर ऑफ सोशिओलॉजी म्हटलं जातं, कारण त्यांनी पहिल्यांदा आपल्याला सोशिओलॉजी किंवा समाजशास्त्र हा एक शास्त्र म्हणून अभ्यास करण्यासाठी जे काही संशोधन होतं त्यांचं वापरलं गेलं, म्हणून त्यांना फादर ऑफ सोशिओलॉजी किंवा त्यांना समाजशास्त्राचे जनक असं देखील म्हटलं जातं. ऑगस्ट कॉम्ट हे एक खूप महत्त्वाचे थिंकर्स आहेत आणि त्यांचा आपल्याला इथे उल्लेख आवश्यक करावा लागतो. पुढे आपण जो चॅप्टर आहे आपला थिंकर्समध्ये त्याच्यामध्ये देखील बघूयात. ओके, त्याच्यानंतर पुढे तथ्य आणि मूल्य, फॅक्ट्स, व्हॅल्यू, ऑब्जेक्टिव्हिटी, ज्याच्याबद्दल आपण सोशल फॅक्ट्स आणि त्याच्याबद्दल विचार केला. तेच ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, वस्तुनिष्ठता, एखाद्या वस्तूमध्ये असलेलं त्याचं मूळ गुणधर्म म्हणजे काय, की असं म्हटलं मी मूळ गुणधर्म काय एखाद्यामध्ये, की दगडाचं मूळ गुणधर्म काय, की त्याचं त्याची घनता खूप जास्त आहे ही आपल्याला पाहायला मिळते, बरोबर. तर त्याची ती वस्तुनिष्ठता आहे. परंतु व्यक्तिनिष्ठता काय असेल, तर व्यक्तिनिष्ठता बदलत जाईल. त्या दगडाचा वापर कोणी घर बांधण्यासाठी करेल, कोणी डोकं फोडण्यासाठी करेल किंवा कोणी इतर गोष्टींसाठी करेल. तर ती व्यक्तिनिष्ठ तो त्या दगडाचा वापर करण्यावर त्याची असेल. पण त्याची वस्तुनिष्ठता काय असेल, तर त्याची घनता आणि त्याचं ते घनिष्ठ असलेलं एकूण मूलद्रव्यांचं एकत्रित बंध, याला आपण काय म्हणू, दगडाचा वस्तुनिष्ठता असं म्हणू. म्हणजे हे तुम्हाला उदाहरण दिलं तसं समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतील, सोशल फॅक्ट असतील इतर, त्यांची देखील वस्तुनिष्ठता त्याचा देखील अभ्यास इथे आपल्याला करता येईल. त्यानंतर गैरप्रत्यक्षवादी पद्धती, इथे प्रत्यक्षवाद जो आहे त्याच्याच पद्धतीने त्याच्या आपल्याला काही थेअरीज वगैरे इथे पाहायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढची संशोधन पद्धती आणि विश्लेषण, याचा आपण जर विचार केला तर कशा पद्धतीने समाजाचा अभ्यास करत असताना आपल्याला संशोधन पद्धती वापरायची आहेत. कशा प्रकारे तुम्ही माहिती गोळा कराल, त्याची माहिती संकलनाचे तंत्र काय आहे हे आपल्याला इथे पाहता येईल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही माहिती गोळा करत असताना तुम्ही स्वतःचं डोकं लावताय का, तर त्यात लावलं नाही पाहिजे. का, कारण समाज जसा आहे तसा त्यात अभ्यास करणं गरजेचं आहे. कोणत्याही गावामध्ये संशोधनासाठी गेल्यानंतर तिथं तुम्ही मुलाखती घेत असाल तर तुम्ही ते लोक जे म्हणत आहेत त्या लोकांचं म्हणण्याचे जे अर्थ आहेत आणि त्यांनी तिथला पाहिलेला समाज कसा आहे हेच तुम्ही लिहिणं गरजेचं असतं. तुम्ही तिथं स्वतःचं डोकं लावलं आणि स्वतःच्या काही गोष्टी इथं टाकल्या तर त्याची वस्तुनिष्ठता निघून जाईल. का, कारण तुम्ही फक्त आणि फक्त सब्जेक्टिव्ह अँगलने बघताय. तुमचं जे काही संशोधन आहे ते त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तसं न होता माहिती संकलन करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, संशोधन पद्धती आणि त्यांचं विश्लेषण करत असताना या सगळ्या गोष्टींचा देखील वापर होणं, विचार होणं देखील गरजेचं आहे. हे खूप जास्त महत्त्वाचं टॉपिक. ज्यावेळेस तुम्ही संशोधन किंवा नेटचे एक्झाम देऊन तुम्ही पुढे PhDसाठी वगैरे जाता त्यावेळेस देखील हा टॉपिक आपल्याला खूप इम्पॉर्टंट ठरतो. ओके, त्यानंतर समकालीन ट्रेंड, काही कंटेम्पररी ट्रेंड आहेत का याचा देखील आपण विचार करणं इथे गरजेचं आहे सध्याच्या संशोधन पद्धतीचा विचार करता. पुढे आपल्याला पाहायचं आहे की सोशल थिंकर, खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक हा जो आपला चौथा टॉपिक आहे हा खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. की सोशल थिंकर्स आहेत, जसं मी म्हटलं की कार्ल मार्क्स यांचा ऐतिहासिक भौतिकवाद, त्यानंतर उत्पादनाची पद्धत, परकेपणा, वर्गसंघर्ष, आहेरे आणि नाहीरे असे दोन गट, ज्यांच्याकडे सगळं आहे ज्यांच्याकडे काहीच नाही असे दोन गट. या दोन गटांमध्ये विभाजन झाले संपत्तीचं आणि ते विभाजन असमान आहे आणि ते समान पद्धतीने व्हावं, एक साम्यवादी समाजाची निर्मिती व्हावी असं कार्ल मार्क्स यांना नेहमी वाटतं. आणि त्यातूनच त्यांनी काय सांगितलं की यातूनच वर्गसंघर्षाची निर्मिती झाली, म्हणजे दोन गटांमध्ये आहेरे नाहीरेकडे. त्यामुळे वर्गसंघर्ष निर्माण झाला आहे आणि समाज सध्या जो आहे म्हणजे आदिम काळापासून आपण जर समाज पाहिला तो आजच्या आधुनिक काळापर्यंत तरीसुद्धा आपल्याला ह्या दोन गटांमध्येच, म्हणजे काय व्हायचं, पूर्वी शेती केली जायची, शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर शेती केली गेली. म्हणजे ज्यावेळेस माणूस भटक्या अवस्थेमध्ये होता, भटकायचा, शिकार करायचा, खायचा, त्याच्यानंतर तो एक स्टेबल होऊ लागला, पाण्याची जागा शोधू लागला, नदीच्या आसपास राहू लागला, त्यानंतर त्यांनी शेती करू लागला. पोटापाण्यासाठी शेती करत असताना पुढे तो ज्यावेळेस इव्हॉल्व्ह होत गेला तर त्यांनी पुढे शेती कशासाठी केली, तर जास्तीत जास्त उत्पादन मिळवायच्या दृष्टीने शेती केली.
आणि यातून त्यांनी काय केलं की शेतमजूर ही संकल्पना निर्माण झाली, गुलाम निर्माण झाले. तिथपासून जर आपण पाहिलं तर आजपर्यंत तीच अवस्था आहे. म्हणजे खूप कमी टक्के लोकांच्या हातामध्ये संपत्ती आहे आणि खूप जास्त टक्के लोकांच्या हातामध्ये खूप कमी संपत्ती आहे. असा हा वर्गसंघर्ष आजतागायत चालू आहे असं कार्ल मार्क्स म्हणतात. हे तेव्हा नष्ट होईल जेव्हा राज्यविरहित आणि आपल्याला वर्गविरहित समाज निर्माण होईल. आणि असं कार्ल मार्क्स म्हणतात हा वर्गसंघर्ष अटळ आहे. हा सगळ्या गोष्टी आपल्याला इथे कार्ल मार्क्स सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर परकेपणा, एलिनेशन ही एक थिअरी आहे. म्हणजे एखादी वस्तू निर्माण करतो, एखादा कारागीर असेल तो पूर्ण वस्तू निर्माण करतो. म्हणजे समजा आपण म्हणू असं की एखादी वस्तू म्हणजे बाहुली आहे, बाहुली तयार करणारा एखादा कारागीर आहे, तर तो बाहुली पूर्णपणे तयार करतो. त्याची एक आत्मीयता आहे त्या वस्तूप्रती. आणि या सगळ्या गोष्टीमधून ज्यावेळेस भांडवलशाहीचा उदय झाला, त्यानंतर यांत्रिकीकरण झालं आणि याच्यामध्ये काय झालं की मोठ्यात मोठं प्रमाणामध्ये उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने काय करू लागली लोकं, तर मोठी यंत्र वापरू लागली. एका दिवसामध्ये एक कारागीर जर 100 वस्तू बनवत असेल तर मशीन 1000 वस्तू बनवू लागली. आणि याच्यातून काय झालं की वस्तूप्रती असलेलं जे आपले स्वतःचं आत्मीयता असेल, जी आपली आपुलकी असेल ती कमी झाली आणि परकेपणा निर्माण झाला. म्हणजे त्या वस्तूपासून परकेपणा निर्माण झाला की आपण तयार केली नाही, ही मशीनने तयार केली अशी एक भावना निर्माण झाली. आणि त्याच्यातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये, उत्पादन प्रक्रियेमध्ये ॲलिनेशन पाहायला मिळालं, परकेपणा पाहायला मिळाला. ओके, तर असं कार्ल मार्क्स म्हणतात. त्याचबरोबर पुढे जर आपण बघितलं तर दुर्खिम हे एक समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यांचं श्रमविभाजन, डिव्हिजन ऑफ लेबर, त्यानंतर सामाजिक तथ्य हे खूप महत्त्वाचा कन्सेप्ट, सोशल फॅक्ट्स यांची डेफिनेशन देखील असेच म्हणते की सायंटिफिक स्टडी ऑफ सोशल फॅक्ट्स इज सोशोलॉजी. ओके, त्यानंतर आत्महत्या हा एक त्यांनी कन्सेप्ट सांगितला आहे. सुसाईडची डेफिनेशन करताना एम एल दुर्खिम असं म्हणतात की आत्महत्या हा प्रकार असा आहे की सामाजिक एकीकरणाचा अभाव ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आत्महत्या घडतात. म्हणजे समाज ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला एक्सक्लूड करतो स्वतःपासून, स्वतःच्या सामाजिकरणाच्या प्रक्रियेपासून दूर करतो, त्यावेळेस आपण आत्महत्या घडते असं त्यांना नेहमी वाटत असतं. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं की धर्म आणि समाज हे कसे एकमेकांना पूरक आहेत किंवा एकमेकांमध्ये कसं ते दोघांमध्ये डिफरन्स आहे. वेगवेगळ्या धर्मांचा आधार घेत त्यांनी या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढचे थिंकर आहेत ते म्हणजे कोणते, तर मॅक्स वेबर काय म्हणतात की सामाजिक क्रिया म्हणजे सोशल ॲक्शन्स याचा देखील आपण उल्लेख केला की कशा क्रिया एकमेकांना प्रभावित करतात आणि त्यातून परिवर्तन घडत असतं, अशा प्रकारे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर आदर्श प्रकार म्हणजे आयडियल टाईप्स हे देखील इथे आहे. आयडियल टाईप्स म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक आदर्श असला पाहिजे आणि त्या आदर्शासाठी आपण त्या गोष्टी काय केल्या पाहिजेत, सारख्या त्याच्याबरोबर पडताळून पाहिल्या पाहिजेत. आणि अशा प्रकारचंच आदर्श प्रकार हा कन्सेप्ट देखील मॅक्स वेबर सांगतात. त्यानंतर अधिकार म्हणजेच काय की ऑथॉरिटी याच्याबद्दल देखील सांगतायत. नोकरशाही, ब्युरोक्रेसी याच्याबद्दल त्यांनी चांगलं लिखाण केलं, ते देखील आपल्याला पाहायचं आहे. कशाप्रकारे ब्युरोक्रेसी हे समाजाच्या मोठ्या वर्गावर इम्पॅक्ट पाडत असते. आणि भांडवलशाहीचा आत्मा, नैतिकता आणि या सगळ्या गोष्टींचा देखील मॅक्स वेबर यांनी खूप जास्त प्रमाणामध्ये लिखाण केलं. याचं डीपमध्ये स्टडी आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण हे एक जे मॅक्स वेबर आहेत हे समाज कसा फंक्शनिस्ट आहे याच्याबद्दल विचार करतात. ओके, त्याच्यानंतर मार्क्स आहे ते थोडंसं निगेटिव्ह पद्धतीने समाजाकडे बघतात. नेहमीच वर्गसंघर्षाच्या दृष्टीने ते विचार करतात. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की टॅलकट पार्सन हे देखील एक मोठे सायंटिस्ट आहेत, सोशल सायंटिस्ट आहेत. आणि त्यांचं सामाजिक प्रणाली, सोशल सिस्टीम याचा देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास याच्यात करायचा आहे. आणि त्याच्यावर वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेत. हे सगळे कन्सेप्ट जे इथे मांडलेले आहेत याच्यावर UPSCने खूप वेळा प्रश्न विचारलेत. तुम्हाला जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर तिथून ती तुम्हाला मिळून जाईल. ओके, त्याच्यानंतर पुढे मॉर्टन आणि मीड हे देखील आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत. यांची विचलन ही एक खूप चांगली कन्सेप्ट आहे. ते स्वतः आणि ओळख याच्या देखील मीड यांचा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. विचलन म्हणजे काय की समाजाने काहीतरी सांगितलं आहे, हा रस्ता आहे, एखाद्या गोष्टी या रस्त्यानेच जायचं, परंतु काही व्यक्ती हे विचलन इथपर्यंत पोहोचतात अशा गोष्टीमुळे. म्हणजे थोडक्यात असं म्हटलं की पैसा कमवायचा, पैसा कमवणे हा एक उद्देश आहे. ओके, कमवणे. समाजाने काय सांगितलं आहे की समाजाच्यामध्ये काहीतरी रूढी आहेत, परंपरा आहेत, काय की तुम्ही मेहनत करा आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही कष्ट करा तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. परंतु काही लोक किंवा काही घटक समाजामधले काय असतात की ते चोरीचा मार्ग अवलंबणार, ते कष्ट नाही करणार, मेहनत नाही करणार. म्हणजेच काय की ते थोडे विचलित झाले, या समाजाने घालून दिलेल्या मार्गापासून विचलित झाले. परंतु त्यांनी पैसा कमवला, परंतु पैसा कसा, मेहनतीने कमवला का, नाही, चोरीने कमवला. तर याला आपण असं म्हणू शकतो की विचलन आहे हे समाजाचं. तर हे याच्याबद्दलचं लिखाण आपल्याला रॉबर्ट
मर्टन यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर ते कसं विचलन आहे, डेव्हियन्स आपल्याला त्याचं कन्सेप्ट जो आहे तो कसा अभ्यासायचा आहे आणि त्याचे वेगवेगळ्या थेरीज, त्याच्यावर झालेले क्रिटिक हे देखील आपल्याला पाहायचं आहे. ओके. त्याचबरोबर मीड जे आहेत ते स्वची ओळख सांगतात. कशाप्रकारे जी एखादा व्यक्ती असेल तर तो सोशलायझेशन त्याचं होत असताना, डेव्हलपमेंट होत असताना तो कसा कसा पुढे जातो. म्हणजे प्रायमरी स्टेज त्यांनी सांगितले एक. ओके. प्रायमरी स्टेज, त्यानंतर त्यांनी प्ले स्टेज सांगितले, त्यानंतर त्यांची प्रत्येकाची याप्रमाणे गेम स्टेज एक सांगितले. म्हणजे 0 ते 2 वर्षाच्या वयोगटामध्ये प्रायमरी स्टेज असते, त्यावेळेस माणूस शिकण्याच्या दृष्टीने थोडं पहिलं पाऊल टाकत असतं. प्ले स्टेजमध्ये तो 2 ते 7 वर्षामध्ये एखादा व्यक्ती सोशलायझेशनच्या आणखी प्रक्रियेमध्ये भाग घेत असतो. आणि गेम स्टेज म्हणजे 7च्या पुढे तो काय करत असतो, या सगळ्या गोष्टी आणखी अंगीकारून आपली सोशलायझेशनची प्रक्रिया पूर्ण करत असतो. याच्याबद्दल खूप जास्त चांगलं लिखाण मीड यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एकूणच या समाजशास्त्रीय विचारवंतांचा आपल्याला खूप मोठा, म्हणजे याच्यावर जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त प्रश्न या टॉपिकवर आपल्याला पाहायला मिळतात आपल्या पहिल्या पेपर 1मध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याच्यामध्ये. ओके. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं टॉपिक तो म्हणजे स्तरीकरण आणि गतिशीलता. स्तरीकरण म्हणजेच काय की स्ट्रॅटिफिकेशन, मोबिलिटी. ह्याच्यामध्ये समानता, असमानता, पदानुक्रम, बहिष्कार, गरिबी आणि वंचितता अशा प्रकारच्या काही संकल्पना आहेत. त्यांच्या आधारावर स्तरीकरण केलं जातं. स्तरीकरण म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला स्ट्रॅटिफिकेशन, एखादी गोष्टींचं स्तर तयार करणं. कोणत्या आधारावर? जर एखादा पैशाच्या आधारावर आपण स्तर तयार केले तर काय होतील, तर इथे एक रिच किंवा रिचर दॅन असं म्हणतो, एक रिचेस्ट जो वर्ग आहे तो येईल इथे. त्यानंतर काही मिडल क्लास येईल, त्यानंतर खूपच पॉवर्टीमध्ये असलेले लोक येतील. तर हा पैशाच्या आधारावर असलेलं हे स्तरीकरण झालं. ओके. त्यानंतर आपण चातुर्वर्ण्य व्यवस्था बघतो, त्यामध्ये देखील आपल्याला गोष्टी काही सांगितलेल्या आहेत. जाती व्यवस्था वगैरे या प्रकारचे स्तर असतात. जन्मधिष्ठित असतात, काही तयार झालेले असतात. ओके. काही पद्धतीने आपण बघितल्यात. गरिबी, नंतर मग एखादा पदानुक्रम, हायरार्की, एखाद्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या काही हायरार्की पाहायला मिळतात. तर त्या देखील इथे अभ्यासायच्या आहेत. याच्याबद्दलचं देखील आपल्याला या टॉपिकमध्ये काय करायचं, या संकल्पना समानतेवर कशा पद्धतीने लिखाण केले, वेगवेगळ्या सायंटिस्टसमोर त्याच्यामध्ये काय योगदान आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, हे देखील आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर सामाजिक स्तरीकरणाचे सिद्धांत. इथे आपण बघितलं की स्ट्रक्चरल फंक्शनिस्ट थेरी म्हणजे संरचनात्मक प्रकार्यवादी सिद्धांत, मार्क्सवादी सिद्धांत, वेबेरियन सिद्धांत, मॅक्स वेबर यांचा सिद्धांत, कार्ल मार्क्स यांचा सिद्धांत, या सगळ्या गोष्टींचा देखील इथे अभ्यास आपण करणार आहोत. पुढे त्यांनी सांगितलं की ही जी डायमेन्शन्स, याचं वेगवेगळे डायमेन्शन काय असेल, वर्ग, क्लास. ओके. त्याच्यानंतर स्टेटस ग्रुप, जेंडर, इथनिसिटी आणि रेस या सगळ्यांचा देखील परिणाम कसा होणार आहे. लिंगाच्या आधारावर कसं आपल्याला स्तरीकरण पाहायला मिळेल. ओके. गट म्हणजे एखादं स्टेटस ग्रुप, त्यांच्या आधारावर कसं पाहता येतील. ओके. त्याच्यानंतर वांशिकता, वंश, ह्या सगळ्या आधारावर कशाप्रकारे स्तरीकरण होतं. आणि त्यात मोबिलिटी आहे का, गतिशीलता म्हणजे काय की तुमची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी आपण असं म्हणू की जागा बदलणं. म्हणजेच तुम्ही या एका गटामध्ये आहात आणि तुम्ही खूप अभ्यास केला, पैसे कमवले आणि त्यानंतर तुम्ही मिडल क्लासमध्ये गेलात, त्यानंतर आणखी तुम्ही मेहनत केली, पैसे कमवले आणि तुम्ही खूप मोठ्या एलाइट ग्रुपमध्ये गेलात. तर अशा प्रकारे तुमचं जे काही मोबिलायझेशन होतं त्यालाच आपण काय म्हणतो की मोबिलिटी किंवा गतिशीलता असं म्हणतो. ओके. तसंच तुमचं जाती व्यवस्थेमध्ये तसं गतिशीलता आहे का, तर नाही. ती क्लोज सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये गतिशीलता नाही, त्याच्यात मोबिलिटी नाही. तुम्ही एका जातीत जन्माला आलात तर त्याच जातीचे म्हणून आयुष्यभर आयुष्य जगता. परंतु तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता. म्हणजे तुमचा क्लास चेंज होऊ शकतो. ओके. तुमचा क्लास चेंज होऊ शकतो. क्लासमध्ये मोबिलिटी आहे, परंतु कास्टमध्ये मोबिलिटी आहे का, तर नाही. समजून घेण्यासाठी हा कन्सेप्ट महत्त्वाचा असणार आहे. ओके. त्यानंतर पुढे आपण जर विचार केला, त्यानंतर सामाजिक गतिशीलता, जे तुम्हाला सांगितलं खुल्या आणि बंद प्रणाली, म्हणजे ओपन आणि क्लोज सिस्टीम. ओपन सिस्टीम म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा क्लास बदलू शकता. आणि क्लोज म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्ही क्लास बदलू शकत नाही. तुम्ही जसे जन्माला आलात तेव्हापासून तुमच्या त्याच अवस्थेमध्ये तुम्ही राहू शकता. ओके. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे काय, कार्य आणि आर्थिक जीवन, वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ. ओके. तर याच्यामध्ये देखील आपल्याला सामाजिक संघटनांचा अभ्यास, गुलाम समाज काय, सरंजाई समाज काय आहे, औद्योगिक भांडवलशाही समाज,
या सगळ्या गोष्टी स्लेव्ह फ्युडल, त्यानंतर इंडस्ट्रियल कॅपिटलिस्ट सोसायटी, लेबर अँड सोसायटी याच्याबद्दलच देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. खूप इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत आणि जसं जसं तुम्ही वाचत जाल सोशलॉजीचा पूर्ण अभ्यास ज्यावेळेस होईल त्यावेळी तुमची आजची अवस्था आणि नंतर अभ्यास पूर्ण झाल्यानंतरची अवस्था यात खूप मोठा बदल झालेला असेल, कारण व्यक्ती म्हणून तुम्ही एक खूप एनरिच होता याच्यामध्ये, या अभ्यासामध्ये. त्यानंतर राजकारण आणि समाज याचं ज्यावेळेस आपण या टॉपिकचा अभ्यास करतो त्यावेळेस राजकारणाचा आणि समाजाचा कसा सहसंबंध आहे, कसे कोणकोणते घटक आहेत जे डायरेक्टली इनडायरेक्टली प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या एकमेकांवर प्रभाव टाकत असतात, हे देखील आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत. राष्ट्र, राज्य, नागरिकत्व, लोकशाही, नागरी समाज, विचारधारा यांच्या संकल्पना त्या कोणी दिल्यात आणि त्याच्यावर काय टीका झाल्यात, त्याच्यानंतर त्याचा समाजाच्या दृष्टीने म्हणजे सोशलॉजीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने काय महत्त्व हे देखील आपण इथे पाहणार आहोत. त्याच्यानंतर उठाव, आंदोलने, सामाजिक चळवळी, सामूहिक कृती, क्रांती हे समाजाला कसे पुश देतात, एक प्रगल्भ समाज तयार करण्याच्या दृष्टीने कशा या इन्स्ट्रुमेंट आपला रोल प्ले करतात, हे देखील आपल्याला या राजकारण आणि समाज याच्यामध्ये पाहायचं आहे. पुढे धर्म आणि समाज हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. याच्यामध्ये आपल्याला काही धार्मिक पंथांचे प्रकार पाहायला मिळतात. जैववाद आहे, अद्वैतवाद, अनेकतावाद, बहुलवाद ज्याला आपण म्हणतो, संप्रदाय म्हणजे काय, पंथ म्हणजे काय, या सगळ्यांचे फंक्शन्स काय आहेत, ओके, समाजामध्ये फंक्शन्स काय आहेत. एखादी बघा कोणतीही प्रथा, परंपरा जर आपण पाहिली सुरुवातीपासून ती जर समाजामध्ये आहे तर आपण बघतो की तिचं फंक्शन होतं म्हणून ती समाजात आहे. परंतु काही प्रथा, परंपरा आता आपल्या समाजाने सोडून दिल्या. का सोडून दिल्यात? कारण त्यांचं फंक्शन्स नाही राहिलं तेवढं, ओके. तर त्या पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे, म्हणजे जसं इव्हॉल्व्ह होत जाईल माणूस त्याप्रमाणे त्या गोष्टी पाहता येतील, ओके. धर्म आणि विज्ञान यांचं महत्त्व काय आहे, नंतर मग धर्मनिरपेक्षीकरण म्हणजे काय, सेक्युलरायझेशन, सोशल रिवायवलिझम, धार्मिक पुनर्जीवनवाद कसं होतं. एखादा धर्म जर आपण बघितलं की ज्याला राजाश्रय प्राप्त झाला की तो पुन्हा एकदा तो जिवंत होतो, त्याच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, त्याची विचारधारा आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पसरत असते, ओके. तर याचा सगळा धर्म आणि समाज यांचं, धर्म कसा समाजावर प्रभाव टाकतो आणि समाज कसा धर्माच्या एकूणच बदलत्या स्वरूपावर प्रभाव टाकतो, हे देखील आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. पुढे नातेसंबंध प्रणाली, आपल्याला सिस्टीम ऑफ किनशिप याचा देखील अभ्यास करायचा आहे. कुटुंब म्हणजे काय, घर म्हणजे काय, तर लग्न, मॅरेज ज्याला आपण विवाह असं म्हणतो, त्याचे प्रकार काय, त्यानंतर ते विवाहाचे प्रकार सध्याच्या समकालीन ट्रेंड काय आहेत वेगवेगळे. आपण बघतो की सेम सेक्स मॅरेज वगैरे या सगळ्या गोष्टी चर्चेमध्ये असतात. तर या समकालीन म्हणजे कंटेम्पररी ट्रेंडचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे, जे करंट अफेअरमध्ये आपल्याला जास्त महत्त्वाचं त्याच्याबद्दल डेटा आपल्याला मिळू शकतो. वंशावळी याच्याबद्दल, कुटुंब प्रकार याच्याबद्दल आपल्याला, न्यूक्लियस फॅमिली असेल, जॉईंट फॅमिली असते आणि त्या फॅमिलीचे प्रकार, त्याचे महत्त्व काय, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, हे देखील आपल्याला इथे पाहायचं आहे. प्रत्येक याच्यावर कोणत्या ना कोणत्या थिंकर्सने आपलं मत मांडलेलं आहे, तर त्या थिंकर्सच्या ज्या थेरीज आहेत त्यांचा देखील अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. आणि शेवटचा टॉपिक पहिल्या पेपरमधला तो म्हणजे काय, की आधुनिक समाजात सामाजिक बदल, सोशल चेंज इन मॉडर्न सोसायटी. याच्यामध्ये जे समाजाच्या दृष्टीने म्हणजे काही आपल्याला विकास, अवलंबित्व, त्याचबरोबर परिवर्तनाचे माध्यम, शिक्षण आणि सामाजिक बदल, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा इम्पॅक्ट करतात समाजाच्या प्रगतीवर. मॉडर्न सोसायटीकडे जात असताना आपल्याला कसे सोशल चेंज होत आहेत. म्हणजे तुम्ही बघत असाल, लहानपणी तुम्ही बघितलेला समाज वेगळा असेल, आज तुम्ही जर 30 वर्षाचे असेल तर तुम्ही पाहिलेला समाज वेगळा असेल. का? कारण काळानुरूप त्याच्यामध्ये बदल होत जातात. कालसापेक्ष असतं समाजामध्ये होणारे बदल. म्हणजे तेव्हा त्या गोष्टी फंक्शन करत होत्या म्हणून अस्तित्वात होत्या, आज त्या फंक्शन करत नाहीत म्हणून अस्तित्वात नाहीत, असं आपण देखील पाहतो. म्हणजे जसं की राजस्थानमधली एक परदा सिस्टीम आहे जी सध्या चर्चेमध्ये देखील आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा परकीयांचे आक्रमण व्हायचे, जेव्हा मुघलांचे आक्रमण वगैरे होत होते, त्यावेळेस तिथे मुघलांच्या नजरा तिथल्या स्त्रियांवर, स्थानिक स्त्रियांवर पडू नयेत म्हणून ती परदा सिस्टीम आपल्याला अस्तित्वात असलेली पाहायला मिळाली आणि तेव्हा त्याचं लोक पालन देखील करत होते. पण त्यानंतर आजच्या आपण म्हणजे प्रगत भारताचा विचार ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या परदा सिस्टीमची गरज आहे का? तर नाही. कारण महिलांना तेवढेच स्वतःचे अधिकार आहेत, स्वतःच्या विचारधारा आहेत आणि या एकूणच सगळ्या प्रक्रियेमध्ये महिला खूप प्रगत होऊन गेल्यात. त्यामुळे त्या सिस्टीम किंवा ती परिस्थिती आज नाही. त्यामुळे त्या प्रथेचा, त्या परंपरेचा त्याग केलेला कधीही योग्य. कारण कोणताही प्रगल्भ समाज किंवा कोणताही प्रगत समाज जर आपण पाहिला तर तो त्या प्रथा, त्या परंपरा ज्यावेळेस फंक्शन करत नाहीत
तेव्हा सोडून देतो आणि आपली प्रगत अवस्था प्राप्त करत असतो. त्यामुळे हे जे काही चेंजेस आहेत, सोशल चेंज, हे ते त्यावेळी समाजामध्ये घडले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला प्रगती. म्हणजे आपण असं म्हणू की आम्ही खूप जुना समाज किंवा जुना धर्म पाळणारे लोक आहोत, तर आम्हाला विज्ञान तंत्रज्ञान नको असं आपण म्हणतो का? तर मुळीच नाही. आपण आज बघतो की भारतामध्ये खूप धर्म जन्माला आले, जसं की हिंदुइझम आहे, बुद्धिझम आहे, शिखिझम आहे, ओके. तर मुस्लिम कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे, ख्रिश्चन कम्युनिटी आहे, पारशी कम्युनिटी आहे. असं असताना देखील भारत विज्ञान तंत्रज्ञान या गोष्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली. आपण बघतो की चंद्रावर, आपल्या साऊथ पोलवर देखील आपण सॉफ्ट लँडिंग केली. त्याच्याबद्दलचं देखील आपल्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अभिमान आहे. तर हे सोशल चेंजेस त्या समाजामध्ये घडत असतात, याचा देखील आपण बारकाईने विचार केला पाहिजे. तर एकूणच हा सगळा आपला पेपर 1चा जो सिलेबस होता त्याच्यावर आपण ही धावती वेळ पूर्ण दिली. सगळ्या संकल्पना, सगळ्या टॉपिकवर आपण जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे लेक्चर घेत जाऊ, तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करत जाऊ. आणि तुम्हाला काही जर शंका असतील तर तुम्ही त्याच्यावर नक्की मला कळवत जा. माझा टेलिग्रामचा जो ID आहे, टेलिग्राम IDवर मला तुम्ही काय करू शकता, मला कोणत्याही गोष्टी तुम्ही विचारू शकता. तुमचे जर तुम्ही सोशलॉजीचे काही क्वेश्चन्स वगैरे लिहित असाल, ॲन्सर लिहित असाल, तर ते मला या म्हणजे सागर PK 19 या टेलिग्राम IDवर तुम्ही मला पाठवू शकता. तुम्हाला मी ते चेक करून इव्हॅल्युएशन करून देखील देईन. त्यामुळे तुम्हाला कळेल की आपण जे लिहितो आहे ते कशाप्रकारे लिहितो आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की पालन करा. आणि आपल्याला जर तुम्हाला टॉपिक आवडला असेल, हा पूर्ण जे एक्सप्लेनेशन मी केलं आहे, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांना, जे कोणी 2025चा पेपरचा तयारी करत आहेत आणि रायटिंग प्रॅक्टिस करत आहेत, डिस्क्रिप्टिव्ह पेपरचा अभ्यास करत आहेत, त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि आणखी तुम्हाला काही याच प्रकारचे व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या सगळ्या आपले जे टेलिग्राम चॅनल आहेत 2, मास्टर क्लास 19, याच्यावर आपण स्पेशली 2025च्या दृष्टीने आपण माहिती टाकत असतो. आणि मिशन कंबाईन हे राज्यसेवा आणि आपली जी कंबाईन गट ब, गट क याच्याबद्दलच्या ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्या आपण मिशन कंबाईन या चॅनलवर, टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. तर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. इतरांना देखील शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. सो थँक्यू सो मच. आजचं हे सेशन थोडंसं लेंदी झालं, परंतु समाजशास्त्र एक वैकल्पिक विषय, सोशिओलॉजी ॲज अ ऑप्शनल, याच्याबद्दलची तुम्हाला क्लॅरिटी देणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि त्याच्याबद्दलचा हा माझा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला असेल, हा प्रामाणिक प्रयत्न यशस्वी झाला असेल असं मी मानतो. आणि इथे थांबूयात. आपण हे सेशन ऐकलं त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.